भारतातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा अखेर केंद्र सरकारने आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 22,79,000 विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलंय की हा पारदर्शकतेसाठी घेतलेला योग्य निर्णय आहे. या संपूर्ण प्रकरणात गेस पेपरचं कनेक्शन काय, राजस्थान पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न झालं आणि आता पुढे काय होणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. आता पहिल्यांदा बघूया नीट म्हणजे काय. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही वैद्यकीय क्षेत्रातील इच्छुकांसाठी आयोजित केली जाणारी एकस्तरीय राष्ट्रीय परीक्षा आहे, ज्याद्वारे देशातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येतो. 2020 सालापासून AIIMS आणि JIPMER सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देखील ही एकमेव अनिवार्य परीक्षा ठरली आहे. यामुळे पूर्वी राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या अनेक प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आल्यात. भारत सरकारने एक देश एक परीक्षा या धोरणाचा भाग म्हणून अनेक परीक्षांच्या ऐवजी एकच परीक्षा घेण्याच्या योजनेअंतर्गत नीट सुरू केली. ही परीक्षा पेन पेपर मोडमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. पदवी स्तरावर या पद्धतीने घेतली जाणारी ही एकमेव वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. आता यामध्ये पात्रतेचे निकष काय आहेत, तर उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 12वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि जीवशास्त्र म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. 12वीमध्ये किमान 50% गुण असणं अनिवार्य आहे. पदवी स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. नीट परीक्षा दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA द्वारे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाते. NTA ची जबाबदारी केवळ परीक्षा घेणं आणि निकाल DGHS कडे सोपवणं इतकीच मर्यादित आहे. पूर्वी AIPMT म्हणजेच ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षेने 2017 पासून AIPMT ची जागा पूर्णपणे घेतली. मे 2026 च्या स्थितीनुसार धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नीट UG परीक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या कामकाजावर ते देखरेख ठेवतात. 2026 ची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी त्यांनी नुकतीच मुख्यालयाला भेट दिली होती. मंत्रालय उच्च सुरक्षा आणि पारदर्शकतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी ही भेट दिली होती. यावर्षी 3 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत देशभरातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5400 केंद्रांवर नीटची परीक्षा पार पडली. MBBS, BDS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची ही एकमेव प्रवेश परीक्षा आहे. मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याच्या अफवा आणि तक्रारी येऊ लागल्या. सुरुवातीला NTA ने हे दावे फेटाळून लावले होते, पण राजस्थान पोलिसांच्या एका तपासाने संपूर्ण चित्र बदलून टाकलं. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने या प्रकरणाचा छडा लावायला सुरुवात केली. तपासात एक 150 पानांचा दस्तऐवज समोर आला, ज्याला गेस पेपर म्हटलं जात होतं. आता हे गेस पेपर म्हणजे काय, तर गेस पेपर हा अंतिम उजळणीसाठी मदत म्हणून कोचिंग संस्थांनी मागील वर्षाचे ट्रेंड्स किंवा NCERTचे जे महत्त्वाचे विषय आहेत आणि अपेक्षित प्रश्नांवर आधारित तयार केलेला एक सराव पेपर किंवा सराव दस्तऐवज असतो. आणि या सराव पेपर्सची विद्यार्थ्यांना नीटच्या मुख्य परीक्षेसाठी मदत होते. यामध्ये काय होतं ते बघूया. या दस्तऐवजात एकूण 410 प्रश्न होते. तपासाअंती असं दिसलं की जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागातील जवळपास 120 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळणारे होते. सूत्रांच्या माहितीनुसार या लीक झालेल्या प्रश्नांमुळे 720 पैकी तब्बल 600 गुणांची मदत विद्यार्थ्यांना होऊ शकत होती. हा पेपर परीक्षेच्या 15 दिवस ते महिनाभर आधीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये फिरत होता. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या 42 तास आधी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हा पेपर नेमका आला कुठून, तर तपासात असं समोर आलंय की केरळमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या राजस्थानच्या चुरू येथील एका विद्यार्थ्याने 1 मे रोजी हा पेपर सीकरमधील आपल्या साथीदाराला पाठवला. सीकरमधील एका PG मालकाने तो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाटला.
परीक्षेच्या 2 दिवस आधी हा पेपर 5 लाख रुपयांना विकला जात होता. मात्र परीक्षेच्या आदल्या रात्री त्याची किंमत 30,000 रुपयांपर्यंत खाली आली होती. आतापर्यंत या प्रकरणी डेहराडून, सीकर आणि झुंझुनू येथून 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. एनटीएने सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही पूर्ण कडक बंदोबस्तात परीक्षा घेतली. तज्ज्ञांनी प्रश्नपत्रिका वाहून नेणाऱ्या गाड्यांना GPS लावलं होतं. AI CCTV आणि 5G जॅमर्सचा वापर केला होता. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुद्धा केलं होतं. मात्र 7 मे रोजी रात्री जेव्हा गैरप्रकाराचे ठोस पुरावे समोर आले तेव्हा एनटीएला देखील याची गंभीर दखल घ्यावी लागली. 10 मे रोजी एनटीएने हे मान्य केलं की तपासातील निष्कर्षानुसार ही परीक्षा रद्द करण्यास हिताचं आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास जपण्यासाठी सरकारने 3 मोठे निर्णय खालीलप्रमाणे घेतलेले आहेत. एक म्हणजे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. दुसरा म्हणजे सीबीआय तपास. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत केली जाणार आहे, जेणेकरून यामागील मुख्य सूत्रधार पकडले जातील. तसंच फेर परीक्षा, ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही नवी फी भरावी लागणार नाही आणि पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाहीये. आधीची फी विद्यार्थ्यांना परत केली जाईल आणि एनटीए स्वतःच्या खर्चाने ही परीक्षा पुन्हा आयोजित करेल. मित्रहो, पुन्हा परीक्षा देणं ही विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप मोठी कसरत आहे. पण एका बाजूला पेपर लीक झाल्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं, ते टाळण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आलाय. तसंच याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणात देखील उमटलेले दिसतायत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात कठोर तपासणी व्हावी अशी मागणी केलेली आहे. आता विद्यार्थ्यांनी यात काय करायचंय तर पुढील परीक्षेच्या तारखेसाठी आणि नवीन हॉल तिकीटसाठी फक्त एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचा अभ्यास पुन्हा जोमाने सुरू करा. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.